and in this introduction we introduce the preparation of the tissue slide. Preparation of tissue slide have many steps in that: fixation, dehydration, clearing, infiltration and embedding. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सपोज एखादा ऑर्गन दिला आहे आणि आपल्याला त्याला टिश्यूवरती फिक्स करायचं आहे. मग आपली स्लाईड असते छोटी, ऑर्गन असतो मोठा, मग त्याला त्याच्यावरती कसं फिट करायचं, तर त्याच्यासाठी काही आपल्याकडे स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप ती फिक्सेशन केली जाते. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, ओव्हरऑल आपण एक पाहूया की पहिल्यांदा काय करायचं, त्या सेलमधलं वॉटर गेलं पाहिजे, म्हणजे ती डिहायड्रेटेड झाली पाहिजे. ती आपल्याला तिचं डिकम्पोजिशनपासून तिला प्रिव्हेंट केलं पाहिजे. मग तिला आपण स्टेनिंग केलं पाहिजे, मग ती मायक्रोस्कोप खाली पाहिजे. अशा काही स्टेप्स आहेत, तर ते आपण वन बाय वन पाहूया. प्रिपरेशन ऑफ टिश्यू, त्यातली फर्स्ट आहे फिक्सेशन. फिक्सेशन आपण पाहणार आहोत आता. ओके, फिक्सेशनमध्ये फर्स्ट आहे, आपण फिक्सेशन का करतो, हा पहिला क्वेश्चन आहे. तर आपल्याला सेल आहे, आपले जे ऑर्गॅन्स आहेत ते प्रिझर्व करण्यासाठी आपण फिक्सेशन करतो. आणि प्रिझर्व का करायचं, कारण आपल्याला माहिती आहे ते जेव्हा बॉडीतून बाहेर येणार आहेत तेव्हा त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस ही स्टेप स्टॉप होणार आहे. ती स्टेप स्टॉप झाली म्हणजेच आपल्याला एनर्जी अँड ऑल काहीच भेटणार नाही आहे. म्हणजेच आपल्या सेलचा मेटाबॉलिझम स्टॉप होणार आहे. आणि मेटाबॉलिझम स्टॉप झाला की त्याचं डिकम्पोजिशन चालू होणार आहे. सो आपल्याला डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करायचं आहे आणि त्याचा मेटाबॉलिझम जो स्टॉप झाला आहे त्याचा इफेक्ट आपल्याला आपल्या सेलवरती किंवा ऑर्गनवरती होऊन द्यायचा नाही आहे. ओके, आता सेल, ऑर्गन हे आपल्याला माहिती असे फ्लुइडसारखे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरी सबस्टन्स असतो. आपल्याला त्याला हार्डन टिश्यू करायचं, म्हणजे त्याला हार्ड मटेरियल तयार करायचं आपल्याला त्या टिश्यूचं किंवा त्या ऑर्गनचं. कारण ते आपल्याला त्याचा एक स्लाईस घेता आला पाहिजे ना, म्हणून. कारण जर ते असं लिक्विडी असेल तर आपण त्याला कट करू शकत नाही, म्हणून आपण त्याला थोडंसं हार्ड केलं. ओके, म्हणजे जे लिक्विड आहेत त्याला आपण हार्ड करणार आणि जे खूप हार्ड आहेत त्याला थोडंसं आपण सॉफ्ट करणार. ओके, मग आता ते टिश्यू हार्डन कसं करतात, तर क्रॉस लिंकिंगने किंवा डिनॅचरेशन ऑफ द प्रोटीनसुद्धा डिनॅचर करणार. का करणार, कारण डिकम्पोजिशन प्लस स्टॉप करायचं. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा किल करणार. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की आपण त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन बाय डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑटोलॉसिस, म्हणजे स्वतःलाच काय काय आपल्याला माहिती, सेल्स स्वतःलाच इंगल्प करून स्वतःचं डायजेशनसुद्धा करतात, मग ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. फिक्सेशनसाठी फिक्सेटिव्ह म्हणून आपण फॉर्मेलिनचा यूज करतो. कोणत्या केमिकलचा यूज करतो, फॉर्मेलिनचा यूज करतो. फिक्सेशनमध्ये आपल्याला माहिती जे हार्ड आहे त्याला आपण थोडं सॉफ्ट करतो, जे खूपच हार्ड आहे त्याला आपण सॉफ्ट करतो. म्हणजे सॉफ्ट पाहिजे पण खूप असं फ्लेक्झिबल नको आहे आपल्याला. मग डिकॅल्सिफिकेशन कशामध्ये येतं, तर आपल्याला ती बोन, टीथ, तर आपण बोनचं आपल्याला स्टडी करायचं आहे. बोनला आपण कट करू शकतो का नाही, त्याच्यासाठी आपण त्याचं काय करणार, डिकॅल्सिफिकेशन करणार. ॲथेरोस्क्लेरोसिस, यू नो दॅट ब्लड वेसलमध्ये एक ॲथेरोस्क्लेरोसिस होतं, ते सुद्धा हार्ड असतं. त्याचा स्टडी करण्यासाठी आपण त्याला पण सॉफ्ट करतो. ते सॉफ्ट करण्यासाठी आपण नायट्रिक ॲसिडचा यूज करतो. ओके, सॉफ्ट आहे आणि आपल्याला त्याला हार्ड करायचं आहे, तर आपण फॉर्मेलिन यूज करणार. हार्ड आहे त्याच्यापासून आपल्याला सॉफ्ट तयार करायचं, म्हणजे कॅल्सिफिकेशन करायचं, तर आपण नायट्रिक ॲसिडचा यूज करणार. ओके, सेकंड स्टेप आहे डिहायड्रेशन. ओके, डिहायड्रेशन अल्कोहोलच्या मदतीने केलं जातं, म्हणजेच इथेनॉलच्या. ओके, मग आपण काय करणार, आपली टिश्यू ती अल्कोहोलमध्ये डीप करणार. पण एकदम हाय अल्कोहोलमध्ये करणार का, तर नाही, आपण स्मॉल छोटे छोटे कॉन्सन्ट्रेशनपासून आपण ते डीप करत जाणार, 70पासून ते 100पर्यंत. अल्कोहोलचं काम काय आहे, अल्कोहोल रिमूव्ह करतो वॉटरला टिश्यूमधून आणि डिहायड्रेशन होतं. पण एकदम जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये टाकलं तर मग काय होईल, एकदमच खूप जास्त डिहायड्रेशन होईल आणि आपल्याला पाहिजे असते
हार्ड पण नको, जास्त सॉफ्ट पण नको, आपल्याला मीडियम साईजची टिश्यू पाहिजे असते कटिंगसाठी, पण ती भेटणारच नाही. मग क्लिअरिंग, त्याच्यानंतर असतं क्लिअरिंग. क्लिअरिंग आपण का करतो तर टिश्यूचं क्लिअरिंग केलं जातं कारण त्याला आपल्याला नंतर त्याच्यामध्ये स्टेन टाकायचे असतात. त्याच्यामुळे क्लिअरिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ पॅराफिन. मेल्टेड पॅराफिनमध्ये आपण टिश्यू टाकतो. पॅराफिनचा मेल्टिंग पॉईंट आहे 52 to 60 डिग्री सेल्सिअस. ते आपण ओव्हनमध्ये ठेवून देतो तेवढ्या टेम्परेचरला. टिश्यू आणि मेल्टेड पॅराफिन त्या दोघं एकत्र आले की त्याच्यापासून नंतर त्याच्यातले जे काही क्लिअरिंग एजंट्स असतात ते ऑपरेट होऊन जातात आणि मेल्टेड पॅराफिन गोज इन टिश्यू आणि कूल डाऊन केलं की त्याच्यापासून ब्लॉक्स तयार होतात. म्हणजे ब्लॉक्स तयार होणार आहेत. एम्बेडिंगमध्ये नक्की काय केलं जातं तर पॅराफिनमुळं काय होतं की एम्बेडिंगच्या टाईमला आपल्याला इंजुरी होऊ शकते. त्याच्यासाठी प्लास्टिक रेझिन हा एक यूज केलं जातं, पण प्लास्टिक रेझिन हे कॉस्टली आहे. प्लास्टिक सोल्युशन मेक्स हार्डन बाय द क्रॉस लिंकिंग पॉलिमर. अच्छा, प्लास्टिक सोल्युशन कोणत्या गोष्टींमुळे हार्डन होतं? क्रॉस लिंकिंग पॉलिमर. त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पॅराफिनच यूज करतो कारण प्लास्टिक रेझिन हे कॉस्टली आहे. ओके, आता पॅराफिनमध्ये आपण टिश्यू टाकला, त्याचं आपण एम्बेडिंग केलं, मग ते एक्स्ट्रा पॅराफिनकडे असणार आहे तो कटिंग करून घेतला आपण आणि आपल्याला त्याचे स्लाईस पाडायचे आहेत. म्हणजे हा सपोज तर आपण त्याला असे स्लाईस पाडणार पाहिजे. ते पाडण्यासाठी आपण मायक्रोटोम या इन्स्ट्रुमेंटचा यूज करणार. मायक्रोटोम इन्स्ट्रुमेंट यूज फॉर सेक्शन. तो इन्स्ट्रुमेंट यूज करत असताना त्याचं 5th फिंगर आपलं हे स्टेजवरती असणार आहे आणि आपण त्याची स्लायसिंग पाडत असणार आहे. ओके, नाईफ असते तिथे, त्याच्या हेल्पने आपण ते करत असतो. त्याच्यानंतर आपण स्टेनिंग करणार. पण स्टेनिंग करण्यासाठी आपल्याला त्यातलं पॅराफिन पण काढून घ्यायचं आणि परत त्याचं रिहायड्रेशन करायचं. ओके, झायलिन आणि इथॅलॉनच्या ह्याने आपण डिपॅराफिकेशन करणार आणि रिहायड्रेशन करणार वॉटरच्या मदतीने. ओके, स्टेनिंग. हायलाईट स्ट्रक्चर किंवा पॅराफिन हे कलरलेस असतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्टेनिंग टाकले की ते हायलाईट स्ट्रक्चर होतं. वॉटर सोल्युबल असतात खूप सारे स्टेन्स, त्याच्यामुळे आपण रिहायड्रेशन करतो. हिमोटॉक्झिलिन आणि इओसिन. तर हिमॅटोटॉक्झिलिन हा बेसिक डाय आहे, इओसिन हा ॲसिडिक डाय, आणि हे काय करतात अट्रॅक्ट करतात अपोजिट साईडला. म्हणजे हेमॅटॉक्झिन हा बेसिक आहे तर तो ॲसिडिक पार्टला करतो. आपल्याला माहिती ॲसिडिक काय असतं, न्यूक्लियस, कारण न्यूक्लियसमध्ये असतो RNA DNA. आणि इओसिन हा ॲसिड आहे तर तो अट्रॅक्ट होतो बेसिकला, आणि आपल्याला माहिती आहे सायटोप्लाझम हे बेसिक आहे. हिमॅटॉक्झिनचा पर्पल किंवा ब्ल्यू कलर असतो, इओसिनचा रेड किंवा पिंक असतो. आपल्याला माहिती आहे हिमॅटॉक्झिन बेसिक डाय आहे, बेसिकवरून B वरून ब्ल्यू कलर. न्यूक्लियस RNA कंटेनिंग पोर्शन सायटोप्लाझम. ओके, त्याच्यानंतर ते सांगितलं त्यांनी कोलॅजन, सायटोप्लाझमिक कंपोनंट्स आणि मायटोकॉन्ड्रिया हे इओसिनमध्ये येतात कारण ते ॲसिडोफिलिक आहेत. ॲसिडोफिलिक. ओके, बेसोफिलिक, निगेटिव्ह चार्ज, ॲसिड. न्यूक्लियसमध्ये RNA DNA असणार आहे, त्याच्यामुळेच ते ॲसिडच होता, म्हणून त्यांना बेससाठी जास्त फील असणार आहे, म्हणजेच लो असणार आहे किंवा बेससाठी, म्हणून ते बेसोफिलिक. मग ते स्टेन होणार, त्यांना ज्याच्यासाठी जास्त लव आहे तिकडूनच होणार, म्हणजे बेसिक डायकडून. तसंच कोलॅजन, सायटोप्लाझमिक कंपोनंट आणि मायटोकॉन्ड्रिया हे आहेत ॲसिडोफिलिक, ते स्वतः बेसिक, त्याच्यामुळे ते जास्त ॲसिडिक डायनी स्टेन होणार. अल्कोहोलचं काम आहे अपोजिट टू वॉटर, म्हणजे अल्कोहोल काम करतं डिहायड्रेशनचं, वॉटर काम करतं रिहायड्रेशनचं.
झायलिन आणि पॅराफिनचं अपोजिट काम आहे. क्लिअरिंग ऑफ द एजंट पॅराफिन करतं. म्हणजेच पॅराफिन आलं आपल्याला आता झायलिन हे क्लिअरिंग एजंट आहे, त्याला काढून टाकण्यासाठी आपण पॅराफिनचा यूज करतो आणि पॅराफिनला काढून टाकण्यासाठी आपण झायलिनचा यूज करतो. डिहायड्रेशन का केलं जातं, तर पॅराफिन हा इनसोल्युबल सबस्टन्स आहे वॉटरमध्ये, आणि जर आपण डिहायड्रेशन नाहीच केलं तर जो एम्बेडिंग होणार आहे टिश्यूचं ते नीट होणार नाही, कारण पॅराफिन हा वॉटर दिसला की दूर दूर पळून जाणार, म्हणून तो तिथे त्याला एम्बेड करणार नाही, म्हणून आपण त्याचं डिहायड्रेशन करतो. आता इथे केमिकल सांगतात. फिक्सेशनमध्ये फॉर्मिलिन, डिहायड्रेशनमध्ये अल्कोहोल किंवा इथेनॉल स्पेसिफिक, क्लिअरिंग एजंटमध्ये झायलिन आणि टोल्यून, एम्बेडिंगमध्ये पॅराफिन किंवा प्लास्टिक रेझिन, डीपॅराफिकेशनसाठी झायलिन आणि अल्कोहोलचा यूज केला जातो. तर रिहायड्रेशनसाठी डिस्टिल वॉटरचा, स्टेनिंगसाठी डिफरंट टाईपच्या स्टेन्स, आणि माउंटिंगसाठी ग्लिसरीन आणि रेझिनचा यूज केला जातो. रिहायड्रेशन का केलं जातं, कारण खूप सारे स्टेन्स हे वॉटर सोल्युबल आहेत म्हणून स्पेशल डाय सांगितले त्यांनी इथे. DNA साठी फेयुल्जन रिॲक्शन, पिरियॉडिक ॲसिड स्किप दॅट इज कार्बोहायड्रेटसाठी हा यूज केला जातो. सुदान ब्लॅक लिपिडसाठी, सिल्वर स्टेन रेटिक्युलर फायब्रससाठी. हा पुढे आलेलाच आहे कार्बोहायड्रेटसाठीचा पिरियॉडिक ॲसिड स्किप. कॅन्सर सेल आहे सपोज, आणि आपण म्हणजे कोलनमध्ये कॅन्सर झाला आहे, तिथे कॅन्सर सेल्स आहेत, आपण त्याची सर्जरी करतो आहे, आपण सर्जन आहे. ओके, मग सर्जन आपण आहे, तर आपण एक सॅम्पल सेलचा सेंड केला की हां मी कॅन्सरस सेल सगळ्या काढून टाकल्या का किंवा तिथे आहेत का हे चेक करण्यासाठी. कारण जर कॅन्सरस सेल आपण सगळ्या काढून टाकल्या असतील तर मग आपल्याला ऑपरेशन डन करता येईल, म्हणजे फिनिश करता येईल. पण आपण जर थोड्याशा सेल्स जर कडेला शिल्लक असतील तर मग त्याच ऑपरेशनमध्ये काढून टाकल्या तर ते ऑपरेशन केल्याचा फायदा होईल. फॉर कन्फर्म देअर नो एनी कॅन्सरस सेल्स आर रिमेन, त्याच्यासाठी ओके माउंटनिंग केलं जातं. कवर स्लिप म्हणजे इथे कट सेक्शन आहे, त्याच्यावरती माउंटिंग मीडिया म्हणजेच ग्लिसरीन रेझिन टाकलं जातं, त्याच्यावरती कवर स्लिप ग्लासची आणि थिन असते ती टाकली जाते. माउंटिंग मीडिया का टाकला जातो, कारण स्टिक कवर स्लिप टू द स्पेसिमेन. आपण ते कॅन्सर सेलचं पाहिलं, त्याच्यासाठी फ्रोझन सेक्शन ही मेथड यूज केली जाते. डन ड्युरिंग सर्जरी, लिपिड अँड एन्झाईम बेस्ट प्रिझर्व, लिपिड्स अँड एन्झाईमचं बेस्ट प्रिझर्व केलं जातं या रिॲक्शनमध्ये. शॉर्टकट मेथड आहे रॅपिड. फिक्सेशन रॅपिड फ्रीजिंग कॉम्प्रेस CO2, म्हणजे त्या मशीनमध्ये एक रॅपिड कॉम्प्रेस CO2 असतो, त्याच्यामध्ये रॅपिड फ्रीजिंग होतं. सेक्शनिंग क्रायोस्टॅटने केलं जातं, त्याच्यातच फ्यूज असतं, म्हणजे ह्यूज रेफ्रिजरेटर टाईप असतं कंटेनिंग मायक्रोटॉम, ह्याला आपण म्हणतो क्रायोस्टॅट. क्रायो म्हणजेच फ्रीजिंग, स्टॅट मशीन इन्स्ट्रुमेंट. क्रायोस्टॅटमध्ये नक्की काय काय असतं, कॉम्प्रेस CO2 असतो ॲट लो टेम्परेचरला, आणि मायक्रोटॉम इज ऑल्सो देअर. हे सर्जरीमध्ये हेल्प केलं जातं. ओके, दॅट्स इट ऑल.